या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, होनमुर्गी, वडकबाळ या गावातील पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्था सोलापूर व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख रुपयांच्या धान्य किटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमातून अनेक पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक धान्य साहित्याचा आधार मिळाला। या प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जयदेव सुरवसे, भारतीय जनता पक्षाचे अनिकेत पाटील, पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे ओंकार कोरे, बजरंग दलाचे अनिल कोळी, सामाजिक कार्यकर्ते महेश आठवले, प्रवीण बंडगर, महेश तेले, चेतन पुजारी, शुभम गन्नेवाले, रोहित मनसावाले तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। पुरामुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण जनतेच्या मदतीला सामाजिक संस्थांनी धाव घेणे ही समाजातील ऐक्याची प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले, गरजूंना वेळेवर मदत पोहोचवणे हेच आमचे खरे कर्तव्य आहे। समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचावा हीच पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेची भावना आहे। पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। मी चंद्रशेखर पाटील, पुण्यश्लोक साम्राज्य संस्था संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा एक दक्षिण सोलापूरचा गोरक्षक। आज सोलापूर शहरामध्ये गेल्या महिनाभरात जो महापुराचा हाहाकार जो तुम्ही पाहिला, अति थरारजनक जो काळ हा सोलापूरकरांनी भोगला, त्याचाच एक आपल्या सोलापूरकरांच्या मदतीसाठी किंवा सोलापूरकरांना उभारण्याकरिता एक पाठबळ देण्याकरिता असंख्य सामाजिक संस्था असतील, महाराष्ट्रातील व संघटना असतील, ह्या प्रशासनाच्या आधी एक मदतीचा हात ह्या सामाजिक संघटनेने आणि संस्थेने व सामाजिक कार्यकर्त्याने दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमची मातृसंघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल, त्याचबरोबर पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेच्या सहकार्यातून व त्याचबरोबर आमच्या संपूर्ण मित्रपरिवारांच्या सहकार्यातून, आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते नाही, तर या प्रत्येक शेतकरीची मुलं व गोरगरिबांची आम्ही मुलं मिळून एक संघटन उभा करत असतो आणि प्रत्येक जण थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी या हेतूने आर्थिक मदत आम्ही साचवून आज आपले जे पूरग्रस्त बांधव आहेत त्यांचे जे काही या पाणीमुळे, या महापुरामुळे त्यांचा संसार पूर्ण रस्त्यावर वाहून गेलेला आहे, त्याचबरोबर त्यांची शेतीची मोठी नुकसान ह्या महापुरामुळे झालेलं आहे, तर त्यांचा आज दिवाळी सण थोडं ना फुल नाही फुलाच्या कळीने थोडं तर साजरे व्हावे ह्या हेतूकरिता आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना 1 लाख रुपयाचा धान्य किट वितरण करण्याचा आम्ही संकल्प केला होता व तो आज पूर्णही करत आहोत। आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावामध्ये आज शुभारंभ धान्य किटाचा सुरुवात केलेला आहे। त्याच्यानंतर दिवाळीच्या नंतरच्या जो टप्प्यात आहे, आतापर्यंत आम्ही 15 टन जो जनावरांसाठी, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मुरघास चारा वाटप वितरण केलेलं आहे। तरी सुद्धा आमच्याकडे 15 टन अजून मुरघास चारा आहे, तर कुठल्या शेतकरीला आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावं। त्याचबरोबर दिवाळी झाल्यानंतरनं माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकरीला एक आता पूर्ण देशामध्ये पाहताशानी शेतकरी जो भोगतोय तो आमचा बळीराजाच भोगतोय, पण त्याच्या पाठीशी थोडंसं थांबण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा संकल्प केलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना जो पूरग्रस्त भागामध्ये ज्याचं नुकसान झालेलं आहे, त्याला त्याचं घर चालवणं सुद्धा अवघड झालेलं आहे, अशा शेतकऱ्याला आम्ही बियाची उपलब्धता आमच्या संस्थेच्या व संघटनेच्या त्याचबरोबर आमच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांना बियाणे सुद्धा देणार आहे, जेणेकरून ते योग्य पद्धतीने पेरणी करतील व त्यांचं संसार पुन्हा एकदा थाटात उभा राहील, याच्यासाठीच आमची मदत राहील। व संपूर्ण हत्तूरकरांना आमची विनंती आहे की आम्ही कोणतंही मदत नाही करत तुम्हाला, तर एक तुमचा बांधव ह्या गावात लहानाचं मोठं मी झालेलं आहे, तर या गावचा एक नागरिक म्हणून हे आमचं छोटीशी भेट, हे दिवाळीची भेट स्वीकारावी अशी विनंती करतो। जय श्रीराम। त्याचबरोबर या गावचे ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर असतील व बनसिद्धेश्वर महाराज असतील, सद्गुरू बाळूमामा असतील, तर यांच्या चरणी एकच साकडं करतो की ह्याच्या पुढं माझ्या हत्तूरकरांना व दक्षिण सोलापूरकरांना कोणत्याही संकटात घालू नको व त्यांच्यावर कृपादृष्टी असंच दाखव, हीच गुरु सोमेश्वर चरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।